नमस्कार मित्रांनो, फॉरेस्ट भाऊच्या सुंदर अशा विश्वात तुमचे स्वागत आहे. आज आपल्या फूड फॉरेस्ट मध्ये खास दिवस होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी विभागाकडून गावातील शेतकऱ्यांसाठी दशपर्णी अर्काचं प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलं होतं. आपलीच बाग निवडण्यामागचं कारण म्हणजे इथे लागणारी जवळपास झाडांची सर्व पानं, गायीचे शेण आणि गोमूत्र सहज उपलब्ध असतं. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली बाग केमिकल विरहित आहे. आज गावातील अनेक लोक एकत्र जमले आणि कृषी विभागाच्या प्रतिनिधींनी दशपर्णी अर्काची संपूर्ण प्रक्रिया त्यांना समजावून सांगितली. 10 प्रकारची पानं, गोमूत्र, शेण वापरून नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रण कसं करता येतं हे प्रत्यक्षिक त्यांना दाखवलं गेलं. अशा पारंपरिक पद्धती पुन्हा गावात जिवंत होताना पाहून खरंच छान वाटलं. चला तर बघू दशपर्णी अर्क कसा तयार करतात आणि त्याचे फायदे काय. नमस्कार, मी संजना सचिन गावडे, कृषी सखी म्हणून मी सध्या कार्यरत आहे. आणि गट बांधणी त्यात दशपर्णी अर्क कसा बनवायचा हे आता आपण सर्वांनी पाहायचं आहे. आणि आम्ही तुम्हाला सांगतोय ते 200 लिटरचं ड्रम आहे. त्या ड्रमामध्ये हे 2 किलो शेण आहे आणि 2 लिटर गोमूत्र आहे. तसंच पपई आहे, पपईचा पाला आहे, एरंडा आहे, घाणेरी आहे, त्यानंतर निरगुंडी आहे, त्यानंतर हे कडलिंब आहे, त्यानंतर कनेरी आहे, जे आवळ्याचं आपण पाला घेतलेला आहे तो रुईचा पाला न मिळाल्यामुळे आपण हा आवळ्याचा पाला घेतलेला आहे. त्यानंतर हे गिरीपुष्प आहे आणि हे मोहगर हे झाडाचं पाला आहे. हे पानं कुठलीही गुरं खात नाहीत म्हणून हे आपण आता दशपर्णी अर्काला वापर करणार आहोत. आता प्रत्येकाने आपण एक एक पाला त्या पाण्यामध्ये ड्रमामध्ये सोडायचा आहे. आधी पाणी थोडक्यात ही स्लरी कशासाठी केली की पाण्यात चांगल्या प्रकारे मिक्स व्हावे म्हणून ही आपण स्लरी करून घेतोय. हो. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभर केमिकल फर्टिलायझर आणि ॲग्रिकल्चरल केमिकलच्या सप्लाय चेनवर परिणाम झाला आहे. अनेक खतं आणि फवारणी औषधं महाग झाली आहेत. पण कदाचित हीच वेळ आहे विचार बदलायची. मागच्या काही दशकात आपण आपल्या शेतीला केमिकल खतांची सवय लागली. आपल्याला माहीत आहे की केमिकल फवारणी आणि खतं आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे. मग फक्त जास्त उत्पन्न मिळावं म्हणून आणि त्या उत्पन्नातून जास्त पैसा मिळावा म्हणून आपण निसर्गापासून इतकं दूर जायचं का? आणि नंतर तोच अतिरिक्त पैसा आजारपणात औषधांवर खर्च करायचा का? खरंच हा विकास आहे का? कदाचित आता पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्या आसपास कडुनिंब, करंज, रुई, पपई, महोगनी अशी कितीतरी झाडं आहेत. गाईचं शेण, गोमूत्र आपल्या गावात उपलब्ध आहे. मग आपण परदेशातून येणाऱ्या महागड्या आणि हानिकारक केमिकलवरच का अवलंबून घ्यायचं? एरंड एरंड शेवटी मिक्स होणार हे टाका आधी. काका थांबा थोड्या वेळ. सर काका ते शेवटी आहे ना सगळं झालं की ते पीठ लावूया. तुम्ही आता वाटा घातला पीठ लावूया. या गावावरती कोथंबीर ही कोथंबीर टाकतात त्याच्यात.
हा इकडनं गोल पूर्ण नाही जात रे आतमध्ये. दशपर्णी अर्क बनवू किती दिवस लागतील? 30 दिवस लागले. 30 ते 40 दिवस. कशी एक ताकद लागते टाइम संध्याकाळी गावडे येतील आणि सकाळी तुम्ही बघा सर. प्रकाशचं नाव पुढे आहे पहिलं गावडे गट. गावडेश्वर हो गावडेश्वर दोन्ही साईड क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज वळण आहे ह्याच्याबद्दलचं काय तसं काही रेकमेंडेशन नाही, पण ते फक्त मिक्स चांगलं होतं, वेल मिक्स होतं फक्त. नाही पण ते म्हणतात काय घड्याळाच्या दिशेने असं फिरवायला पाहिजे. असं किर्लोसला आम्हाला प्रशिक्षण बरोबर. झालं आता ते बंद करण्यासाठी ते कपडा घेऊ. घड्याळ्या दिशेने का म्हणले माहिती आहे हा. घड्याळ्या दिशेने आपण हे केलं ना, ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये हे करतो, फिरवतो, ऑक्सिजन मिक्स होतो आणि जे आतले सूक्ष्म जीवाणू आहे त्याची वाढ होण्यासाठी मदत होते. म्हणून ते रेकमेंडेशन. प्लास्टिकची हे नाही. गोनपाट आता नाही ऐका, आता हे आपण याचं मिश्रण हे तयार केलंय. एक मिनिट लक्षात ठेवा. एक मिनिट ऐका. मिश्रण तयार केलं आपण हे. बरोबर. हे आता आपल्याला प्रत्येक दिवशी आपल्याला दिवसातून 2 वेळा आपल्याला ढवळावं लागणार, एकदा सकाळी एकदा संध्याकाळी. चांगल्यापैकी ढवळायचं. आता हे मिश्रण वापरण्यासाठी कधी तयार होणार, त्याला साधारण 30 ते 40 दिवस लागतात. उग्र वास यायला सुरुवात होणार यातनं. आणि हे झाकून ठेवताना कायम झाकून ठेवायचं. त्याच्यावरती हे एखादं गोनपट भिजवून कायम त्याच्यावरती ठेवायचं, म्हणजे ते मॉइश्चर राहायला पाहिजे त्याच्यावरती. आता हे वापरण्याची पद्धत कशी आहे, कसं वापरणार, वापरायच्या आधी हे गाळून घ्यायचं मिश्रण. यातलं जे आपण मिश्रण काढणार, आता मिश्रण काढते वेळी काढल्यानंतर ते आपल्याला आधी कुठच्या तरी आपलं हे असतं मांजरपाट, हा त्यातनं आपण ते गाळून घ्यायचं. म्हणजे ह्यातलं जे काही काडी कचरा आहे हा याच्यामध्ये येणार नाही. आपल्या ज्या फवारणीसाठी आपण जे तयार करणार असेल त्याच्यामध्ये येणार नाही. आता वापरणार कसं, किती वापरायचं, साधारण 15 ते 20 लिटरसाठी अर्धा लिटर. कळलं का? अर्धा लिटर ह्यातलं मिश्रण पाहिजे आपल्याला. म्हणजे 15 ते 20 लिटर पाणी आणि अर्धा लिटर हे मिश्रण. हा, पाणी घ्यायचं 15 लिटर आणि ह्याच्यामध्ये अर्धा लिटर हे यातलं मिश्रण, पण ते गाळून. कारण आपण काही वेळा काय होतं की आपण ड्रिपच्या माध्यमातून पण देत असतो. हा, अशा वेळी काय होतं की आपले जे नोझल्स वगैरे असतात ड्रिपचे ते चोकअप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती खबरदारी आपल्याला घेतली पाहिजे. कारण साहजिक तो काडी कचरा येणार. किंवा आपण जो हे करतो फवारणी करतो, फवारणी यंत्राला पण ते हेच असतं, नोझल असतो ना, तो नोझल चोकअप होणार. त्यामुळे आपल्याला गाळल्याशिवाय आपण अजिबात वापरायचं नाही. गाळूनच घे. आता हे कशासाठी वापरणार, हे जे मिश्रण आहे हे रस शोषतात अशा किडींसाठी आहे. आपण कुठच्याही पिकांवर वापरू शकतो, असं काही नाही. फक्त वापरण्याची पद्धत अशी आहे, एक तर सकाळी किंवा एकदम संध्याकाळी. आधीमध्ये वापरू नये. का वापरू नये, कारण ह्या किडी असतात त्या सकाळी किंवा संध्याकाळी सक्रिय असतात. त्यावेळी ते पानाच्या वरती येतात, नंतर ते पाण्याच्या खाली जातात. आपण हे भातासाठी आपण तयार केले, आपण भातावर पण वापरू शकतो. भातामध्ये येतात ना रसशोषक अळी, मग त्याच्यासाठी शेडा म्हणतात ना, हा, त्याच्यासाठी पण त्या किडींसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. पानं फुटतात किंवा पानाचा रस शोषतात, याच्यावरती हे अत्यंत गुणकारी आहे. 4 तारखेला आम्ही भात रोप पेरणार आहे, येणार 4 किंवा 5 ला समजा. 21 दिवसांनी रोप मोठं होणार. त्याच्या अगोदर लावतात ना, 9व्या दिवसापासून लावतो चालू ना. हो, पण ते मारायचं किंवा 9व्या दिवसानंतर हे जे आपण औषध तयार करतोय ना, कोणतंही औषध आपण जे मारतोय कीटकनाशक, जोपर्यंत किडी आपल्याला दिसत नाही, किडीने केलेले आपल्याला तिथे हे दिसत नाहीत, म्हणजे काय परिणाम दिसत नाहीत, बरोबर ना, आपलं नुकसान दिसत नाही, तोपर्यंत कधीही वापरायचं नाही. तो पण कसं बंद ठेवायचं. हा, हे आपण का करतोय, हे आपले जैविक नैसर्गिक निविष्ट आहे. नैसर्गिक निविष्ट अशा नसतात की आज तयार केल्या लगेच मारतं. रासायनिक औषधांसारखा ह्याचा विषय नसतो. रासायनिक कसं असतं, आणलं मार्केटमधनं, आपण तयार केलं, त्यांनी सांगितलेलं त्या याच्यामध्ये आपण मारतो, बरोबर ना. कृषी सेवा केंद्रावाला काय सांगतो त्या याच्याने,
तसं जैविक निविष्ठ आपल्याला अगोदर आपल्याला प्रिपेअर करून ठेवावं लागतं. म्हणजे त्यावेळेस 3 महिने बॅलन्स आम्ही ठेवणार आहे का बॅरनमध्ये? काही प्रॉब्लेम काही नाही, नाही ना? काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ठेवू शकता. कसं आहे, 3 महिने ठेवू शकतो. बंद करून ठेवतो. फक्त बंद करून ठेवायचं. त्याच्यावरती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे आपला गोंडपाड पावसाचं पाणी फक्त हा. पावसाचं पाणी जाणार नाही, कारण थोडंसं कमी झाल्यानंतर तुम्ही इकडे थोडंसं शिफ्ट करा. आता कसं जड असणार आहे, बरोबर? त्याच्या पद्धतीने आपल्याला हे वापरायचं आहे. काच्यामध्ये काय आणि काय अडचणी? दशपर्णी अर्क. दशपर्णी अर्क म्हणजे सर 10 झाडांची पानं एकत्र करून अर्क बनवला आता म्हणून ते आपण ही जेवढी दशपर्णी आता दशपर्णी जी आपण जेवढी पानं घेतली आहेत ही सगळी अशी आहेत की ज्याला कोणत्याही प्रकारची जनावरं खात नाहीत आणि त्याच्यामध्ये मुळातच कोणते ना कोणते थोडेसे असे घटक असतात जे किडी विडी ज्या काही किडी असतात त्यांना थोडेसे रेजिस्ट करणारे असतात. म्हणजे त्याच्यावरती कीड पण नाही दिसत. आपण बघितलेत की ह्या झाडांवर किडी नाही दिसत, कारण ह्यांची पानं त्यांना खाण्याजोगी नसतात, त्यामुळे किडी तिथे येत नाहीत. त्यामुळे दशपर्णी अर्क आपलं महत्वाचं काम करणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.